नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी MPC या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील वृत्तपत्र पाहिलेली आहे. जर ते तुम्ही लेक्चर पाहिले नसेल तर पाहून घ्या. इम्पॉर्टन्स आपण न्यूजपेपर पाहिलेले आहेत त्यामध्ये. सो आज आपण भारतातील वृत्तपत्रे पाहणार आहोत परीक्षेविमुख. तो लेक्चर खूप इम्पॉर्टन्स आहे. स्किप न करता पूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो, कारण येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला यावरती प्रश्न आला तर तुम्ही टॅकल करू शकता. लेक्चर सुरू करण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलला नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो स्टडी MPC, तर स्टडी MPC शेजारी दिसणाऱ्या सबस्क्राईब नावाचे जे लाल बटन आहे त्याला क्लिक करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या येणाऱ्या लेक्चरची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. भारतातील वृत्तपत्रे, ज्यामध्ये भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र आहे कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा त्याला बेंगॉल गॅझेट असंही म्हटलं जायचं. ओके, भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र. ओके, त्याचे स्थापना वर्ष आहे 29 जानेवारी 1780 याची स्थापना करण्यात आली. हे वृत्तपत्र स्थापलेलं आहे जेम्स ऑगस्ट हिकी या आयरिश व्यक्तीने हे वर्तमानपत्र छापलेलं आहे, कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट, आणि हे प्रकाशित होत कोलकाता इथून ते प्रकाशित होत असतं. ओके, भारतातील पहिलं वर्तमानपत्र आणि तेही इंग्रजी वर्तमानपत्र आहे. तेही आयरिश व्यक्तीने 29 जानेवारी 1780 स्थापना केलेले वर्तमानपत्र आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बंगला गॅझेट हे पहिले भारतीय इंग्रजी वर्तमानपत्र म्हणजे स्थापन केलेले हे वर्तमानपत्र आहे. 1816 गंगाधर भट्टाचार्य यांनी हे स्थापन केलेलं आहे. ते कलकत्ता येथून प्रकाशित होत असत आणि ते इंग्रजी भाषेत प्रकाशित होत असत. ओके, त्यानंतर समाचार दर्पण व दिग्दर्शन हे 1818 संस्थापक आहेत मार्शमन. ठिकाण कोलकाता येथून प्रकाशित होत आणि बंगाली भाषेतील पहिलं वर्तमानपत्र असं म्हटलं जातं समाचार दर्पण. ओके, आणि ते बंगाली भाषेत प्रकाशित होत असत. त्यानंतर संवाद कौमुदी 1821 स्थापन केलेलं हे वर्तमानपत्र आहे. राजा राम मोहन राय यांनी हे स्थापन केलेलं आहे. हे कोलकाता येथून प्रकाशित होत असत आणि हे बंगाली भाषेत प्रकाशित होत असत. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर मिरात उल अखबार हे स्थापन केलेलं वर्तमानपत्र आहे. 1822 संस्थापक आहेत राजा राम मोहन राय. ठिकाण कोलकाता येथून प्रकाशित होत आणि ते फारसी भाषेत प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. मिरात उल अखबार हे वर्तमानपत्र कोणाचं आहे तर राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेले वर्तमानपत्र आहे आणि ते फारसी भाषेत प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. यावरती प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर जामे जहानुमा 1822 स्थापन केलेलं हे वर्तमानपत्र आहे. राजा राम मोहन रॉय यांनी स्थापन केलेलं आहे. ठिकाण कोलकाता येथून ते प्रकाशित होत आणि ते उर्दू भाषेतील पहिले वर्तमानपत्र आहे, लक्षात ठेवा. जामे जहानुमा हे वर्तमानपत्र आहे ते उर्दू भाषेतील पहिले वर्तमानपत्र आहे. राजाराम मोहन रॉय यांनी स्थापन केलेलं. ओके, त्यानंतर बंगदत्त स्थापना 1830 संस्थापक आहेत द्वारकानाथ टागोर व प्रसन्न टागोर यांनी हे स्थापन केलेलं आहे. कोलकाता येथून ते प्रकाशित होत आणि ते बंगाली भाषेत प्रकाशित होत असत. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर जामे जमशेद 1831 PM मोतीवाला यांनी हे स्थापन केलेलं वर्तमानपत्र आहे. ते मुंबईतून प्रकाशित होत असत आणि ते फारसी भाषेत प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर बॉम्बे समाचार 1837 स्थापन केलेलं वर्तमानपत्र फर्दुंजी मर्जवान यांनी सुरू केलं आहे. बॉम्बे समाचार हे मुंबईतून प्रकाशित असत आणि ते गुजराती भाषेत प्रकाशित होत असत आणि गुजराती भाषेतील पहिले वर्तमानपत्र बॉम्बे समाचार आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर राष्ट्रगुप्ता 1851 संस्थापक आहेत दादाबाई नौरोजी. ते मुंबईतून प्रकाशित होत असत आणि या वर्तमानपत्राची भाषा आहे ती गुजराती आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सत्यप्रकाश 1852 करसनदास मुळजी हे संस्थापक आहेत. हे वर्तमानपत्र अहमदाबाद येथून प्रकाशित होत असत आणि त्याची भाषा आहे गुजराती, लक्षात ठेवा. त्यानंतर हिंदू पॅट्रियट 1853 स्थापन केलेलं हे वर्तमानपत्र आहे. त्याचे संस्थापक आहेत गिरीशचंद्र घोष व हरिश्चंद्र मुखर्जी हे संस्थापक आहेत. कोलकाता येथून ते प्रकाशित होत असत इंग्रजी भाषेत, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे सोमप्रकाश 1859 सुरू झालेले वर्तमानपत्र आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर याचे संस्थापक आहेत. कोलकाता येथून ते प्रकाशित होत असत बंगाली भाषेत, लक्षात ठेवा. त्यानंतर इंडियन मिरर 1861 स्थापन झालेलं हे वर्तमानपत्र आहे. देवेंद्रनाथ टागोर आणि मनमोहन घोष
यांनी सुरू केलेले वर्तमानपत्र आहे. कोलकाता येथून प्रकाशित होत असत आणि इंग्रजी भाषेत ते प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया 1861 स्थापन केलेले हे वर्तमानपत्र रॉबर्ट नाईट हे संस्थापक आहेत, लक्षात ठेवा. रॉबर्ट नाईट हे टाइम्स ऑफ इंडियाचे संस्थापक आहेत. मुंबईतून स्थापन केलेलं हे वर्तमानपत्र आहे आणि ते इंग्रजी भाषेत प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर 1865 स्थापन केलेलं पायोनियर हे वर्तमानपत्र आहे. इंग्रजी प्रेस संस्थाबाद येथून ते प्रकाशित होत असत आणि इंग्रजी भाषेत ते प्रकाशित होत असत. त्यानंतर ज्ञानप्रबोधिनी 1866 स्थापन केलेलं हे वर्तमानपत्र आहे. नवीनचंद्र राय यांनी स्थापन केलेलं आहे आणि ते लाहोर येथून ते प्रकाशित होत असत हिंदी भाषेत, लक्षात ठेवा. त्यानंतर अमृत बाजार पत्रिका वृत्तपत्र आहे. त्याची स्थापना आहे 1868. संस्थापक आहेत मोतीलाल घोष व शिशिर घोष हे संस्थापक आहेत. यांनी स्थापन केलेले हे वर्तमानपत्र आहे. कोलकाता येथून ते प्रकाशित होत असत बंगाली भाषेत, लक्षात ठेवा. त्यानंतर बंगदर्शन हे वृत्तपत्र 1873 स्थापन झालेले वर्तमानपत्र आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी स्थापन केलेलं हे वर्तमानपत्र आहे. कोलकाता येथून ते प्रकाशित होत असत आणि ते बंगाली भाषेत प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. त्यानंतर 1877 ट्रिब्यून हे वृत्तपत्र आहे. त्याची स्थापना सरदयाल सिंग मजिडिया लाहोर येथून ते प्रकाशित होत असत आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर स्टेट्समन हे रॉबर्ट नाईट यांनी स्थापन केलेलं 1878 हे वृत्तपत्र आहे. कोलकाता येथून इंग्रजी भाषेत ते प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. त्यानंतर हिंदू 1878 पी राघवाचार्य यांनी स्थापन केलेलं हे वृत्तपत्र आहे. मद्रास येथून प्रकाशित होत असत इंग्रजी भाषेत, महत्त्वपूर्ण आहे. हिंदू लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. ओके. 1879 बंगाली हे वृत्तपत्र एस.एन. बॅनर्जी यांनी स्थापन केलेलं आहे. कोलकाता येथून ते इंग्रजी भाषेत प्रकाशित होत असत. त्याचप्रमाणे इंडिया नावाचं वृत्तपत्र 1890 त्याची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केलेली होती. मुंबई येथून इंग्रजी भाषेत ते प्रकाशित होत असत. हिंदुस्तान स्टँडर्ड 1899 स्थापन केलेलं हे वर्तमानपत्र सच्चिदानंद सिन्हा यांनी स्थापन केलेलं आहे. दिल्ली येथून इंग्रजी भाषेत प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. त्यानंतर 1900 इंडियन रिव्ह्यू हे वर्तमानपत्र आहे. हे वृत्तपत्र आहे जे की G.A. नरेशन यांनी स्थापन केलेलं आहे. मद्रास येथून इंग्रजी भाषेत ते प्रकाशित होत असत. त्यानंतर इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र महात्मा गांधीजी यांनी स्थापन केलेलं हे वृत्तपत्र आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थापन केलेलं हे वृत्तपत्र आहे, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे आणि ते इंग्रजी भाषेत प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं जाऊ शकतो यावरती. इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलं आणि कुठे सुरू केलं, लक्षात ठेवा. त्यानंतर 1905 इंडियन सोशलॉजिस्ट हे वृत्तपत्र आहे. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी सुरू केलेलं हे वृत्तपत्र आहे. ते सुद्धा लंडनमध्ये त्यांनी सुरू केलेलं आहे आणि इंग्रजी भाषेत ते प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. ही जी दोन वृत्तपत्र आहेत, इंडियन ओपिनियन आणि इंडियन सोशलॉजिस्ट, जी भारताबाहेर स्थापन केलेली आहेत, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहेत. कारण बाकी जी आहेत ती भारतात स्थापन झालेली आहेत. जरी लाहोर आताच्या पाकिस्तानामध्ये असला तर पूर्वी तो भारताचाच एक भाग होता, लक्षात ठेवा. त्यामुळे 1903 आणि 1905 स्थापन केलेले हे वर्तमानपत्र महत्त्वाचे आहेत. ओके. 1906 युगांतर हे वृत्तपत्र स्थापन करण्यात आलं. बारिंद्र घोष आणि भूपेंद्र दत्त हेच त्याचे संस्थापक आहेत. कोलकाता येथून बंगाली भाषेत ते प्रकाशित होत असत. त्यानंतर मॉडर्न रिव्ह्यू 1907 स्थापन झालेलं हे वृत्तपत्र आहे. रामानंद चटर्जी यांनी स्थापन केलेलं आहे. कोलकाता येथून इंग्रजी भाषेत ते प्रकाशित होत असत. ओके. त्यानंतर 1909 वंदे मातरम हे वृत्तपत्र स्थापन करण्यात आलं. लाला हरदयाल व श्यामजी वर्मा यांनी स्थापन केलेलं हे वृत्तपत्र हे सुद्धा पॅरिस येथून स्थापन केलेलं आहे. इंग्रजी भाषेत तिथं ते प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर 1909 लीडर हे वृत्तपत्र आहे. पंडित मदन मोहन मालवीया यांनी स्थापन केलेलं हे वर्तमानपत्र आहे. ते अलाहाबाद येथून इंग्रजी भाषेत प्रकाशित होत असत. ओके, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर 1910 प्रताप हे वृत्तपत्र गणेश शंकर विद्यार्थी यांनी स्थापन केलेलं हे वृत्तपत्र आहे. कानपूर येथून ते प्रकाशित होत असत हिंदी भाषेत, लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वपूर्ण असणारं अल हिलाल हे वृत्तपत्र 1912
मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी स्थापन केलेलं हे वृत्तपत्र आहे. यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, महत्त्वपूर्ण आहे. कोलकाता येथून ते प्रकाशित होत असत उर्दू भाषेमध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर 1913 बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र फिरोजशाह मेहता यांनी मुंबईतून स्थापन केलेलं आहे. ते इंग्रजी भाषेत प्रकाशित होत असत. त्यानंतर गदर 1913 लाला हरदयाळ सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणून ते प्रकाशित होत असत इंग्रजी भाषेत, लक्षात ठेवा. गदर या वृत्तपत्र संस्थापक आहे लाला हरदयाळ. ओके. त्यानंतर न्यू इंडिया 1914 स्थापन केलेलं हे वृत्तपत्र डॉक्टर ॲनी बेझंट यांनी स्थापन केलेलं आहे. मुंबई येथून ते प्रकाशित होत असत इंग्रजी भाषेत. त्यानंतर कॉमनवेल्थ हे सुद्धा त्यांचंच होतं, डॉक्टर ॲनी बेझंट 1914 स्थापन केलेलं, मुंबईतून इंग्रजी भाषेत ते सुद्धा प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वृत्तपत्र आहे डॉक्टर ॲनी बेझंट या आयरिश लेडी व्यक्तीने सुरू केलेलं आहे. ओके, महत्त्वपूर्ण आहे. सर्वंट्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र 1918 स्थापन केलेलं हे वृत्तपत्र श्रीनिवास शास्त्री हे त्याचे संस्थापक आहेत. मद्रास येथून ते प्रकाशित होत असत इंग्रजी भाषेत, लक्षात ठेवा. इंडिपेंडन्स हे वृत्तपत्र आहे 1919 स्थापन झालेलं. मोतीलाल नेहरू यांनी स्थापन केलेलं हे वृत्तपत्र आहे. अलाहाबाद येथून ते इंग्रजी भाषेत प्रकाशित होत असत. त्यानंतर नवजीवन 1919 स्थापन वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं हे वृत्तपत्र आहे. अहमदाबाद येथून इंग्रजी भाषेत ते प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. त्यानंतर यंग इंडिया हे सुद्धा महात्मा गांधींनी स्थापन केलेलं वृत्तपत्र आहे. ते सुद्धा अहमदाबाद येथून इंग्रजी भाषेत 1919 ते सुरू झालेले हे वृत्तपत्र आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर द हिंदुस्तान टाइम्स याची स्थापना 1922 के एम पद्नेकर हे त्याचे संस्थापक, मुंबई येथून इंग्रजी भाषेत ते प्रकाशित होत असत. त्यानंतर हरिजन 1933 महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं हे वृत्तपत्र पुण्यातून प्रकाशित होत असत हिंदीमधून. ओके, महत्त्वपूर्ण आहे. हिंदीमधून ते प्रकाशित होत असत, लक्षात ठेवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो परीक्षाभिमुख आपण माहिती पाहिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्की तुम्ही लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा. त्याचप्रमाणे लेक्चर समाप्तीपूर्वी अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्ही चॅनलला नवीन असेल विद्यार्थी मित्रांनो, तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या अशाच प्रकारच्या लेक्चरचे अपडेट तुम्हाला मिळत जाईल. तूर्तास आपण थांबू इथंच. भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये.